मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण खूप धक्कादायक माहिती सांगणार आहे. 2014 पासून तर आज जून 2026 पर्यंत म्हणजे तब्बल 12 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये 1 लाख शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थिती काय आहे आणि कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त शाळा बंद पडल्या आहेत, चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. ही माहिती मी हवेच सांगत नाही, तर हा सरकारी आकडा आहे. भारत सरकारचा UDISE आणि नीती आयोगाने मे 2026 मध्ये शाळेबाबत एक रिपोर्ट जाहीर केला आहे, ज्यामध्ये 2014 मध्ये 11,07,000 सरकारी शाळा होत्या आणि आज जून 2026 मध्ये 10,13,000 शाळा आहेत, म्हणजे तब्बल 94,000 शाळा कमी झाल्यात. ही झाली शाळेची माहिती. चला विद्यार्थ्यांची स्थिती जाणून घेऊ. 2014 मध्ये 26,95,00,000 मुले शाळेत शिकत होती. ती कमी होऊन 24,69,00,000 झाली आहे, म्हणजे तब्बल 2,26,00,000 मुलांची संख्या सरकारी शाळेमध्ये कमी झाली आहे. देशामध्ये 1,01,00,000 शिक्षक आहेत, पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे 1,04,000 पेक्षाही जास्त शाळा अशा आहेत ज्या फक्त एका शिक्षकांच्या भरोश्यावर चालतात. देशामध्ये सरकारी शाळा बंद करण्यामध्ये हे 3 राज्य सर्वात आघाडीवर आहेत. नंबर 1 मध्य प्रदेश, तब्बल 29,410 शाळा बंद झाल्या. नंबर 2 उत्तर प्रदेश, 25,126 शाळा बंद झाल्या. नंबर 3 ओडिशा, 10,026 शाळा बंद झाल्या. आता आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलूया. 2014 पासून तर जून 2026 पर्यंत महाराष्ट्रामध्ये 2,560 शाळा बंद झाल्या आहेत. 2014 मध्ये विद्यार्थ्यांची संख्या 51 लाखावरून आता 47 ते 48 लाखावर आली आहे, म्हणजे 4 ते 5 लाख विद्यार्थी शाळेमधून कमी झाले आहेत. शाळा बंद होण्याचे मुख्य 3 कारणे असू शकतात. मुलांची लोकसंख्या कमी आणि पालकांची खाजगी आणि इंग्रजी शाळेकडे वाढलेला ओढा. पण ग्रामीण भागामधील गरिबांच्या मुलासाठी सरकारी शाळा वाचणे खूप गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माइंड मराठीला फॉलो करा.